गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आत्ताच मार्केट बघून आलेलो आहे. मार्केट बघितलं आणि घराकडे आलो पुन्हा. अजूनपर्यंत कारागीर काही आले नाही आणि मार्केटची अवस्था कालच्यासारखीच आहे. म्हणजे मार्केटमध्ये अजून पण व्हॉलॅटिलिटी आहेच. मार्केटमध्ये उतार चढाव होतातच. जे बजेट जे असतं ना, त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला उतार चढाव नक्की दिसतात. आणि खास करून गोल्ड सिल्वरमध्ये मी नेहमी त्याच्याबद्दल चर्चा करतोच आहे की बघा, आजच्या दिवशी पण ETF जे आहेत ना, गोल्ड ETF 8% खाली, सिल्वर ETF 18% खाली. सिल्वरमध्ये कंटिन्युअसली सेलिंग चालू आहे. सिल्वर काही थांबत नाही. आजचा सकाळचा भाव जो होता जवळजवळ 2.5 लाखांच्या आसपास, म्हणजे जवळजवळ 2.5 लाख नाही, 2,49,000पर्यंत चांदी आलेली होती आणि सोन्याचा भाव 1,43,000 होता. म्हणजे बघा, टॉपपासून गोल्ड आणि सिल्वरमध्ये किती सेलिंग होताना आपल्याला दिसते. आणि ज्या व्यक्तीला नॉलेज नसतं ना, मग ते कोणत्याही जागेवरती कोणता ETF कोणताही स्टॉक बाय करून फसणार तिथे. आणि किती दिवस त्यांना ते होल्ड करावं लागतं हे पण माहीत नसतं. खूप वेळेला असं होईल की सिल्वर रिकवर व्हायला खूप वेळ लागेल. त्यांनी टॉपला बाईंग केलेली असणार ETFमध्ये. चला, ETFमध्ये आपण थोडं ॲव्हरेज पण करू शकतो, पण हेच जर तुमच्याकडून स्टॉकमध्ये जर झालेलं असतं तर. हे आहे हॉट एअर गन. लॅमिनेटवरती जेव्हा बबल येतात ना, तेव्हा ह्या हॉट गनच्या साहाय्याने ते बबल्स काढले जातात. 1-2 ठिकाणी आलेले होते. वातावरणामुळे पण होऊ शकतं ते. निकल रहा है. गरम हवा फेकते यातून. अच्छे से लगा ना सत्यम. बना दो फिर एक रील्स इसके ऊपर. लगाओगे नीचे ना लगोगा तो चपाती देगा नीचे सीधा ही तो लाओ ना. दरवाजे तो हो ही जाएंगे आज कंप्लीट. वही है, दरवाजा हो गया बस, नहीं भी बाकी है. मार्केटमध्ये ना कालच्यासारखीच ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसते बघा. पुन्हा मार्केटला आत्ता बघितलं उतार चढाव दिसतातच आहे. सिल्वर ETFमध्ये थोडी रिकव्हरी झाली होती मध्ये, पण पुन्हा खाली दिसते 15%. त्यानंतर गोल्ड ETF पण खाली दिसतं आहे. पाहिजे तशी बाईंग आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये नाही आहे. तर होतील, मार्केट थोडे स्टॅबल होतील. काही स्टॉक जे आहेत ते पण रिकवर होतील. थोडा वेळ लागेल त्यासाठी पण. आणि आज आहे ना, थोडीशी माझी पण तब्येत काही बरोबर वाटत नाही मला. जेव्हा मी साईटवरती आलो ना, तेव्हापासून थोडंसं असं डोकं दुखल्यासारखं वाटतं आहे. धावपळीमुळे होतं आहे जास्त. कारण की घराचं काम म्हटलं की माझे खूप चक्कर होत आहे. दिवसभरामधून जेवण करण्यासाठी पुन्हा घरी जायचं, पुन्हा यायचं, चहा घेऊन यायचं. कारागीर पण सांगतात ते सामान घेऊन या, ते घेऊन या. त्यामुळे तिथे पण धावपळ होऊन जाते. त्यामुळे थोडंसं आज कुठेतरी गडबडी वाटतं आहे मला. थकवा जाणवतो आहे पुन्हा. या शरद भाऊ, चहा प्यायला बोलत होतो तुम्हाला. चहा प्यायला हो या. रात्री 11ला उशीरच झालो यायला. मग सजवणी केली ना रात्री, मग असं सजवलं होतं, फुलं टाकून स्वागत केलं. या चहा घेऊन. आज डोकं दुखतंय हो शरद भाऊ. थोडंसं आज थोडीशी गडबडच वाटते तब्येत. असं काय करू नका, काम चालू आहे. किती सामान पडलेलं आहे बा. जोपर्यंत फर्निचर होत नाही तोपर्यंत स्वच्छ राहणार नाही. तुम्ही किती साफ केलं ना तसंच राहील. असंच राहणार. दररोज येऊन तरी मी डबल झाडू मारतो. सकाळी जाऊन टाकतो त्याला. ते कापा कापी कितीच करते ना. ड्रावर हो जाएंगे आज. त्याला 3 दिवस झाले का. तर आपल्या स्टॉक मार्केटच्या सेटअपसाठी आता वेगळं रूम असणार. म्हणजे आपलं जे नवीन घर बनतं आहे, तर तिथे मी नवीन सेटअप बनवतो आहे. म्हणजे आपलं एक प्रकारचं ऑफिस असणार ते, आणि त्याच्यामध्येच मग आपलं काम चालणार. आता आपलं जे राहतं घर आहे, त्या ठिकाणी बेडरूममध्येच माझा टेबल पण होता, माझ्या स्क्रीन पण होत्या. तिथे बसूनच मी क्लास पण घ्यायचो, यूट्यूबवरती काम पण करायचो, व्हिडिओ पण बनवायचो. पण आता इथे सपरेट असणार थोडंसं. नवीन घराकडे थोडंसं आता प्लॅनिंगनुसार चालतो आहे. आपलं एक स्वतःचं ऑफिस पण बनवतो आहे, तिथे मस्त टेबल पण बनवतो आहे. त्याचंच काम चालू आहे बघा. कालपासून त्यांनी चालू केलं होतं, पण कंटिन्यू होत नाही काम. धरसोड होते कामाची पण. हे ड्रावर वगैरे काढून ठेवलेले होते. यांना लॅमिनेट चिटकवलेलं होतं. खालचा भाग जो होता टेबलचा, त्याला पण लॅमिनेट चिटकवलेलं आहे.
होईल हळूहळू. आता काय करणार आहे मग आपण, जास्त घाई करून पण फायदा नाही आहे. तसं पण आता घराचं काम लेटच झालेलं आहे. फर्निचरमध्येच जवळजवळ 3.5 महिने झाले आणि मला वाटतं आहे की फेब्रुवारी महिना पण फर्निचरमध्येच जाणार. तसं काम 4 महिन्यांचं नव्हतं, 1.5 महिन्यांचं काम होतं, पण कारागिरांनी थोडं डिले केलं काम. ऑक्टोबर लास्टपासून चालू आहे काम, म्हणजे दिवाळीच्या वेळेला फर्निचरचं काम चालू झालेलं आहे. नाहीतर आपलं घर उभं राहिलेलं होतं कमी वेळेमध्ये, फर्निचरने जास्त दिवस खाल्ले. झाडांवरती ना हा रोग पण आलेला आहे. इकडं मावा म्हणतात ग्रामीण भागात त्याला. त्यामुळे झाडं आहे ना थोडी खराब होत आहे. गुलाबाचं झाड आहे, याला पण बघा हे खाली आहे ना बकऱ्या खाऊन टाकतात संध्याकाळच्या वेळेला. त्यामुळे मी हे गुलाबाचं झाड आहे तर कुंडीमध्ये लावलेलं आहे. हे थोडी खराब व्हायला लागलेली आता, त्यामुळे मी त्यांना उन्हामध्ये ठेवलेलं आहे आता. आणि हिवाळ्यात शक्यतो पडतातच आहे, जास्त करून हिवाळ्याच्या दिवसात. कितने का निकलेगा टोकन? 100-150 का पक्का होगा? 20 रुपये का है। 20 रुपये? पिछला वाला उसमें 20 रुपये था। हाँ 20 रुपये। आजकाल जे पण प्रोडक्ट येत आहे ना त्याच्यामध्ये टोकन निघतात. पेंटमध्ये पण, हिटेक्समध्ये पण. वालपुट्टी की जो बोरी होती ना उसमें भी निकलता है 50 रुपये 100 रुपये एक बैग में। कलर में भी 200-250 रुपये का, जो 20 लीटर का होता है ना उसमें. ग्राउंडवरती गाड्यांचा ताफा दिसतोय. तिथं हेलिपॅड पण तयार केलेलं आहे. माझ्या मते आज भुजबळ साहेब येतील वाटतं एवढ्यात. बहुत दिनों के बाद आए भुजबल साहब, ऑपरेशन हुआ था. हे आलेलं आहे हेली बघा इथे ग्राउंडवरती. घराकडे चाललो होतो मी जेवण करण्यासाठी, ग्राउंडवर थांबलो. मग घरी आल्यावरती बघतोय तर पुन्हा इथे मार्केट निगेटिव्हच आहे. निफ्टी 50 प्लसमध्ये दिसतो इंडेक्स. बाकी निफ्टी बँक, मिड कॅप, स्मॉल कॅप, IT, PSU बँक, फार्मा सर्व निगेटिव्ह दिसत आहे. कालच्यासारखीच व्हॉलॅटिलिटी बघा. मार्केट खाली पण येत आहे, वरती पण जात आहे, खाली पण येत आहे. ही व्हॉलॅटिलिटी कंटिन्यू आहे मार्केटमध्ये. सकाळच्या वेळेला मी बघितलं तर डिफेन्सवरती होतं, पण आता पुन्हा ते निगेटिव्ह होऊन गेलेलं आहे. डिफेन्सचे स्टॉक पण निगेटिव्हच दिसत आहे. आणि सोने चांदीचा जर विचार केला आपण बघा, गोल्ड पीच पण 5.5% आणि सिल्वर बीज पण जवळचं 16% निगेटिव्ह दिसतं आहे आपल्याला. इथे दिसेल बघा, सिल्वर बीज 16% निगेटिव्ह बघा. आणि हा मोठा डिप आहे आता सिल्वर बीजमध्ये. तर मग डिपचा फायदा आपण उचलायचा असतो. मी पण काय केलेलं आहे, सकाळच्या वेळेला मी ऑर्डर टाकत होतो बघा, कारण की डीपमध्ये म्हटलं थोडं ॲक्युमुलेट करूया आपण सिल्वर बीज गोल्ड बीज. ऑर्डर रिजेक्ट होऊन जायची, बायच होत नव्हते. त्यानंतर मग थोड्या क्वांटिटी मी पुन्हा खालच्या लेवलवरती ॲड करून टाकलेले आहे बघा. एक डीप मिळाल्यानंतर बाय करतो मी, टॉपला नाही करत आहे बाय. आता काही जणांनी जे टॉपला बाय केलेले ना, हाच ETF बघा, याचा हाय जर बघितला ना आपण, याचा हाय बघूया आपण, तर 360चा हाय होता बरोबर की नाही. आता 360ला ज्याने बाय केलेला असेल, किंवा आपण पकडू की 350ला पण बाय केलेला असेल, तर ती व्यक्ती किती मोठा लॉस सहन करते हो या ठिकाणी. खूप मोठा. हा डीप छोटा नाही आहे ना, हा खूप मोठा आहे बघा. आणि आपण इथे डीपमध्ये बाय करतो आहे. जी व्यक्ती आता डीपमध्ये, मी थोड्या क्वांटिटी ॲड केलेलं आहे, समजा इथून पण जर ते तुटलं, समजा अजून 30% खाली गेलं, तर ती माझ्यासाठी संधीच असणार ना, आहे की नाही. त्या संधीचा फायदा उचलेल मग मी नंतर पुन्हा. मी असं नाही की पूर्ण पैसा इथे लावतो याच्यात, नाही. अजून 10-15% जरी वरती गेलं ETF या व्हॉलॅटिलिटीमध्ये, तर मला फायदाच होणार आहे त्याचा. तर बघा मग मार्केटमध्ये अशाच पद्धतीने काम करावं लागतं, स्मार्ट पद्धतीने थोडं काम करत चालायचं. चहा घेऊन आलो होतो कारागिरांसाठी आणि आज थोडा आराम पण केला दुपारच्या वेळेला. मी लवकरच गेलो होतो, 1:45-1च्या दरम्यान गेलो, जेवण केलं आणि झोपून घेतलं. थोडी तब्येत पण बरोबर वाटत नव्हती. मी डायरेक्ट 4ला उठलेलो आजच्या दिवशी.
इथून घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी थोडंसं मार्केटला बघितलं आणि लगेच झोपून घेतलं. मग माझं डोकं पण दुखत होतं. झोपल्यामुळे थोडंसं आता रिलीफ वाटतो आहे. आता बरं वाटतं आहे, आता काही अडचण नाही. नाहीतर सकाळच्या वेळेला जेव्हा आलो इथं घराकडे तर खूप कसं तरी वाटायला लागलं होतं मला. डोकं पण दुखत होतं. पण आता व्यवस्थित आहे. कारागिरांना चहा वगैरे पण पाजला. झोपेतून जेव्हा उठलो तेव्हा बघितलं तर मार्केट रिकवर झालेलं होतं पूर्ण. निफ्टीचा क्लोज जवळजवळ 265 पॉईंट प्लसमध्ये आलेला होता. त्यानंतर डिफेन्स पण रिकवर झालं. कॅपिटल मार्केटचे जे स्टॉक होते ते पण रिकवर झाले. जे मार्केट प्लसमध्येच बंद झालं. आणि गोल्ड ETF, सिल्वर ETF यांची क्लोजिंग निगेटिव्हच होती. पण मी आत्ताच M6वरती बघितलं तर थोडी रिकव्हरी झालेली याच्यामध्ये सिल्वरमध्ये. सिल्वरचा आजचा लो जो होता ना तो 2,26,000 होता. तेव्हापासून बघितलं मी तर ते 2,53,000वरती आलेलं होतं. बघूया रात्रीच्या वेळेला कुठे क्लोजिंग येते सिल्वरची. काय आणलं? हे बघा मंदिर. राम मंदिर आहे दाखव. हा मस्त आहे हो. मार्किंग वगैरे ते मंदिर ना. राम हे उलटं झालं काय? नाही तुम्ही याच्यात टाकलं ना ते याच्यात आहे ना? पॅकिंग होतं नाही. ते खोला ना ते. मस्त आहे. काढा बरं. हां बघू ना आपण कसं आहे. हे काय प्रसाद आहे का आणला काय? बोर्ड कडे थोडं लावून बघायचं का? चला ये. चला ना आतमध्ये. राम मंदिर लेके आ गए ना. शरद भाऊ है ना जहाँ पे काम करते ना उनके मालकिन है वो लेके आए राम. छान आहे. मस्त आहे बरं का. लावा बरं. करा सर. नाही चालू आहे. हां वा वा मस्त आहे. रात्री बाहेरच एकदम मस्त दिसतो. आता दिवसा नाही पण रात्रीच्या वेळेला खूप मस्त दिसेल ते. रात्रीला भगवान बनाए दिखा था हमारे घर से 200 किलोमीटर आज सेम टू सेम मंदिर काहीच बदल नाही. सेम तसंच आहे. सेम असंच. हमारे घर से दर्शन झाले त्यांचे. हमारे घर से 200 किलोमीटर दूर है लेकिन जा नहीं पाते अभी गए भी नहीं क्या नहीं गए रात्रीच्या वेळेला मस्त दिसेल हा ते. रात्री एकदम छान दिसत. चला मित्रांनो, मिस्त्रींचं काम आता चालूच आहे. नाईट करणार ते आज. त्यांना काम थोडंसं कंप्लीट करायचं आहे. बरंचसं काम आजच्या दिवशी पूर्ण पण झालेलं आहे. आणि मार्केट तर रिकवर झालेलंच आहे. उद्या बघूया सोने आणि चांदीमध्ये काय होतं आहे. पुन्हा ETF पुन्हा गॅप डाऊन ओपन होत आहे की थोडं रिकवर होत आहे. तसं खूप मोठा सेल ऑफ आलेला आहे. एखाद्या वेळेला एक बाउन्स पण होऊ शकतो त्याच्यामध्ये. सोनं आणि चांदी थोडं वरती पण जाऊ शकतं. बघूया उद्याच्या दिवशी समजेल आपल्याला काय होतं आहे. चला मी निघतो. मला रात्रीचा क्लास पण घ्यायचा आहे त्यामुळे मी लवकरच निघतो आहे. थांबतो. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद.